मी पुन्हा एकदा तुमच्यापुढे एक नवीन कथा घेऊन आलेलो आहे. छोटीशीच. रात्रीचे 10:30 वाजले होते. पावसाळ्याची शेवटच्या आठवड्यातली रात्र. आकाश पूर्ण ढगांनी भरलेले होते आणि अधूनमधून वाऱ्याच्या झोतांनी झाडांच्या फांद्या एकमेकांवर आपटत होत्या. शहराच्या बाहेरच्या रस्त्यावर असलेला तो जुना बस स्टॉप जवळजवळ रिकामा होता. पिवळसर दिव्याचा एकटाच खांब उभा होता आणि त्याच्या प्रकाशात ओलसर डांबरी रस्ता चमकत होता. त्या बस स्टॉपचे नाव होते माळेगाव फाटा. दिवसभर इथे गजबज असायची, पण रात्री हा भाग जवळजवळ निर्जन व्हायचा. कारण येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या कमी व्हायची आणि हळूहळू बसची फ्रिक्वेन्सीसुद्धा कमी असायची. अमोल त्या बस स्टॉपवर उभा होता. त्याच्या हातात एक पिशवी आणि खांद्यावर बॅग होती. तो पुण्याहून आपल्या गावाकडे निघाला होता, पण शेवटची बस उशिरा येणार होती म्हणून तो तिथे थांबला होता. बस स्टॉपवरच्या लोखंडी बाकावर पावसाचे थेंब अजूनही चिकटलेले होते. त्याने रुमालाने बाग पुसून बसण्याचा प्रयत्न केला, पण पावसाच्या थंडीत त्याला तिथे जास्त वेळ बसायची इच्छा झाली नाही, म्हणून तो उभाच राहिला. रस्त्यावर कधी कधी एखादा ट्रक किंवा कार दुरून जात होती. त्यांच्या हेडलाईट्स काही सेकंद त्या बस स्टॉपवर पडत आणि पुन्हा सगळीकडे अंधुक शांतता पसरत असे. त्या शांततेत दूरवर कुठेतरी कुत्र्यांचे आवाजही येत होते. अमोलने घड्याळाकडे पाहिलं. 10:40 झाली होती. बस यायला अजून वेळ होता. त्याने मोबाईल काढून वेळ पाहिली आणि पुन्हा खिशात ठेवला. नेटवर्कही कमकुवत होतं. त्या बस स्टॉपच्या मागे एक जुनी विटांची भिंत आणि तिच्या मागे एक रिकामं मोकळं मैदान होतं. त्या मैदानात उंच गवत वाढलेलं होतं आणि मध्ये एक तुटका पाण्याच्या टाकीचा पाया दिसत होता. थोड्या वेळाने अमोलच्या लक्षात आलं की बस स्टॉपच्या दुसऱ्या टोकाला कोणीतरी उभा आहे. तो माणूस आधी त्याच्या लक्षात आला नव्हता. पावसाच्या मंद प्रकाशात तो एक मध्यमवयीन माणूस वाटत होता. त्याने जुन्या प्रकारचा कोट घातला होता आणि हातात एक छोटी बॅग होती. अमोलने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं. त्या माणसाचा चेहरा प्रकाशात स्पष्ट दिसत नव्हता. तो अगदी स्थिर उभा होता. काही वेळानंतर अमोलने विचारलं, कुठली बस पकडायची आहे? तो माणूस हलकेच म्हणाला, कोल्हापूरची. त्याचा आवाज थोडा कोरडा आणि मंद होता. अमोलने उत्तर दिलं, माझीही तीच बस आहे बहुतेक. पुन्हा शांतता पसरली. वारा थोडा वाढला होता. बस स्टॉपच्या छतावर साचलेलं पाणी टपटप खाली पडत होता. अमोल काही वेळाने त्या माणसाकडे पुन्हा पाहू लागला. त्याला एक विचित्र गोष्ट लक्षात आली. तो माणूस बस स्टॉपच्या कडेला उभा असताना दिव्याचा प्रकाश त्याच्यावर पडत होता, पण जमिनीवर त्याची सावली दिसत नव्हती. अमोलने डोळे चोळून पुन्हा पाहिलं, तरीही सावली दिसत नव्हती. त्याला वाटले कदाचित प्रकाशाचा कोन विचित्र असो. त्याने दुर्लक्ष केलं. 10 मिनिटांनी रस्त्याच्या टोकावरून एक बस येताना दिसली. तिचे हेडलाईट्स हळूहळू मोठे होत गेले. अमोलने हात वर करून सिग्नल दिला. बस जवळ आली. ब्रेकचा आवाज झाला आणि ती बस स्टॉपजवळ थांबली. बसच्या दारातून कंडक्टरने डोकं बाहेर काढलं आणि कोल्हापूर कोल्हापूर म्हणून विचारायला सुरुवात केली. अमोल म्हणाला, हो. तो बसमध्ये चढला. त्याने मागवळून पाहिलं तर दुसरा माणूसही बसमध्ये चढत होता. बसच्यात फार कमी प्रवासी होते. अमोलने खिडकीजवळ सीट घेतली. काही सीट पुढे तोच माणूस बसला होता. बस सुरू झाली. बाहेर पावसाचे थेंब काचांवर आपटत होते. 15 मिनिटांनी बस शहराच्या बाहेर पूर्णपणे अंधाऱ्या रस्त्यावर आली. बसमध्ये जवळजवळ सगळे प्रवासी झोपले होते. अमोलने पुन्हा त्या माणसाकडे पाहिला. त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. बस अधूनमधून हलत होती, पण त्या माणसाचे शरीर जणू हलतच नव्हते. तो अगदी स्थिर बसला होता. अमोलला आता थोडी अस्वस्थता वाटू लागली. काही वेळानंतर कंडक्टर तिकीटे तपासत आला. त्याने अमोलला तिकीट दिले. मग तो त्या माणसाजवळ गेला. कंडक्टर थोडा थांबला. तो म्हणला, तिकीट? तो माणूस काहीच बोलला नाही. कंडक्टरने पुन्हा विचारले, तरीही उत्तर आलं नाही. कंडक्टरने मग त्याच्या खांद्यावर हात ठेवला. क्षणात तो माणूस पुढे झुकला आणि सगळे दिसले.
त्या माणसाचे शरीर पूर्ण थंड होतं. त्याचे डोळे उघडे होते आणि चेहरा निळसर पडलेला होता. ड्रायव्हरने बस थांबवली. सगळे प्रवासी जागे झाले. काही मिनिटात कळले की तो माणूस आधीपासूनच मृत होता. त्याच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावर तारीख होती 3 दिवसापूर्वीची. पोलिसांनी नंतर तपास केला आणि एक विचित्र गोष्ट समोर आली. तीच बस 3 दिवसांपूर्वी याच बस स्टॉपजवळ थांबली होती. तेव्हा एक माणूस बसची वाट पाहत उभा होता. पण रात्री उशिरा त्याचा मृतदेह बस स्टॉपच्या मागच्या मैदानात सापडला होता. मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या हातात बसचं तिकीट होतं आणि त्या रात्री बसमधल्या काही प्रवाशांनी सांगितलं होतं की त्यांनी त्या माणसाला बसमध्ये चढताना देखील पाहिलं होतं. पोलिसांना अजून एक गोष्ट समजली. माळेगाव फाटा बस स्टॉपवर रात्री उशिरा कधी कधी एक माणूस दिसतो. तो शांतपणे उभा राहून बसची वाट पाहत असतो. बस आली की तो चढतो, पण प्रवास संपेपर्यंत कुणालाच लक्षात येत नाही की तो जिवंत नाही. आणि त्या रात्रीनंतर अमोलने पुन्हा कधीही रात्री उशिरा त्या स्टॉपवरून बस पकडण्याची हिंमत केली नाही. कारण काही गोष्टी अशा असतात ज्या पूर्णपणे संपत नाहीत. काही लोकांचा प्रवास मृत्यूनंतरही थांबत नाही. आणि माळेगाव फाटा बस स्टॉपवर अजूनही कधीकधी रात्री उशिरा एखादा प्रवासी उभा दिसतो, हातात एक छोटी बॅग घेऊन, कोल्हापूरला जाणाऱ्या बसची वाट पाहताना.